गुन्हा कधीही लपून राहत नाही. कितीही प्रयत्न केला तरीही कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही. कितीही चॅप्टर असला तरीही गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या. फक्त तुम्ही राहा सावध. प्रत्येक क्षणी क्राईम टाइम गुन्ह्यांचा पर्दाफाश. सदरक्षणाय खल निग्रणाय हे पोलिसांचं ब्रीद आहे. गुंडांचा खात्मा करणारा किंवा बेकायदा कामांना आळा घालणारा एखादा पोलीस समाजाला आपलासा वाटतो. त्याचं एक विश्वासाचं नातं लोकांमध्ये न कळत जोडलं जातं. पण एखादा पोलीस या आदराचा गैरफायदा घेत असेल तर कुंपण जर शेत खात असेल तर दात कुणाकडे मागायची असा प्रश्न निर्माण होतो. पुण्याचा शैलेश जगताप याची ही अशीच कहाणी. गनमॅनचा चुकला नेम, निरपराधाला केलं टार्गेट. पण गुन्हा लपून राहत नाही. मला खोट्या हिरोगिरीचा पर्दाफाश. राहुल एका खोट्या गुन्ह्याच्या जाळ्यात अडकलेला निरपराध. आणि हाच तो राहुलवर डाव रचणारा पोलीस हवालदार शैलेश जगताप. ही हिरोगिरी करणारे हे फोटो नेमके काय सांगतायत हे आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत. पण त्यापूर्वी हे पाहूयात की शैलेश जगतापनं आतापर्यंत बेकायदा 161 पिस्तूल पकडले आणि स्वतःची गनमॅन म्हणून जोरदार जाहिरातबाजी केली. एवढंच नाही तर आता आपण 200 बेकायदा पिस्तूल पकडणारच अशी गर्जनाही केली. अभिनंदन. थँक्यू सर, थँक्यू सर. अभिनंदन. आत्ताच काय करताय? आत्ताशी 163 झालेत. आपल्याला 200चा पल्ला गाठायचा आहे आणि आपण तो गाठणारच आहे. हो नक्की तुम्ही गाठाल, माझा पूर्ण विश्वास आहे. बेस्ट लक. आपल्याला 200 कम्प्लीट करायचे सर. नक्की कराल, नक्की कराल. अरे 200ला राहिलेच किती आता तुला? थँक्यू सर, थँक्यू. होणार ना 200 पूर्ण. तुमच्यासारखे अधिकारी असले तर होणारच आहे सर. तुमच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी करतोय मी. करा करा, चांगली गोष्ट आहे सर. यांचं तर खूप नाव आहे. अभिनंदन. वेल डन यंग मॅन, वेल डन. थँक्यू सर, थँक्यू. वी आर प्राऊड ऑफ यू. थँक्यू सर. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. सर निघतो, जरा महत्वाची काम आहे. जय हिंद सर. हो अभिनंदन. मग पार्टी कधी देताय? अहो देऊ. हो कधी नाही बोललोय. अहो पार्टी देऊ ना. तुम्ही बोलणार तेव्हा पार्टी देणार. अहो 100% एकदम. सर हाच आहे ना तो 4 वर्षापूर्वी फायरिंग. अहो तो विषय सोडून दे. आपल्याला त्याची अशी काही गरज नाही. आता आपलं काय हे ते बघा. साहेब मी पण ऐकलं होतं तो त्या मॅटर मध्ये, त्या फायरिंगच्या मॅटर मध्ये. ठीक आहे पण आता तो सोडून द्यायचा विषय. आपल्याला काहीही गरज नाही त्याची. विषय निघाला म्हणून बोललो. हो पण मी काय बोललो? अजिबात विषय काढायचा नाही. काय आत्ताच बघा. ओके ओके. गुन्हे शाखेत कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत वादातून झालेल्या गोळीबार घटनेत हा जगताप सहभागी होता अशी दबक्या आवाजात चर्चा होते. पण बड्या माणसाचा वरदहस्त असल्याने त्याला मोकळं रान आहे असंही सांगण्यात येत आहे. बेकायदा पिस्तूल पकडण्याचं 200चं टार्गेट त्याच्या डोक्यात घुसलं होतं. पण बेकायदा काम रोखण्याचं सोडून त्यानंच गुन्हा केला. त्यानं निर्दोष असणाऱ्या राहुल खत्री याला टार्गेट केलं. 2 लाख रुपये दे, नाहीतर तुला बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी खोट्या गुन्ह्यात अटक करतो अशी धमकी त्यानं राहुलला दिली होती. खाली ये. खाली खाली आलोय. अरे खाली ये. काम काय ते तुला सांगतो. खाली ये तू. नमस्कार साहेब. नमस्कार. काय करतो? सांगितलेलं समजत नाही का तुला? हो साहेब. मला 2 लाख रुपये पाहिजे. हो साहेब. कसले 2 लाख रुपये? अरे कॅटरिंगला काय तू कमी कमवतो का? हो साहेब. छोटंसं माझं कॅटरिंगचं धंदा आहे साहेब. मला परत इथे यायला लावू नको. मला 2 दिवसामध्ये कॅटरिंगच्या धंद्यामध्ये किती कमवणार मी साहेब? हो साहेब विचार करा तुम्ही साहेब. आता निघ तू. निघ, परत दिसू नको आणि पैसे घेऊन ये. हो साहेब विचार करा साहेब. साहेब विचार करा साहेब. बोललोय ना. केटरिंगचा व्यवसाय करणाऱ्या राहुलकडे त्यानं पैशासाठी तगादाच लावला.
राहुल, हे बघ राहुल, जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. मला माहीत नाही, मला पैसे पाहिजे. परत त्या गोष्टीसाठी मी तुला फोन करणार नाही, नाहीतर लंबे पाठवून देईन. फोन ठेव, चल. काय झालं रे? झाली थोडी अशीच मचमच. का एकाला पाठवायचं रे, लंबे पाठवायचंय. का काय एवढं काय झालं? आहे अशी जरा किरकिर झाली. अरे काय झालं तरी पण सांग ना. बोलू. आणि खूप खुशीत असतो तू. अरे यार. चला ड्युटीची वेळ झाली. ठीक आहे, चल. त्याचे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात वेगळे होते. कर्तव्य बजावणारा पोलीस पैशांसाठी निरपराधाला त्रास देऊ शकतो का असा प्रश्न पडतो. कारण सदरक्षणाय करणाऱ्या या डोळ्यांमध्ये अप्रामाणिकपणा दिसतोच कसा. शैलेश जगतापनं पैशांसाठी राहुलला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जाळं विणलं. त्यासाठी त्यानं या ना त्या मार्गानं प्रयत्न सुरू केले. तो करत असलेल्या काही गोष्टी वरिष्ठांच्या कानापर्यंत पोहोचल्या, पण त्याचा काहीही फरक जगतापला पडत नव्हता. काय पण आपण चाललोय कुठे? एवढ्या घाईघाईत चाललोय कुठे? काय झालं काय? गाडीत बसा, तुम्हाला सांगतो. बसा गाडीत. अरे काय झालं काय? या, सांग. बसा बसा तरी बसा. चल चल. अरे काय नेमकी भानगड काय? एवढ्या घाईघाईत गडबडीत कुठे घेऊन चाललंय आम्हाला एकदम? नाही, एका व्यक्तीकडे बेकायदा पिस्तल असल्याचा संशय आहे. अच्छा. काय जाऊन आपण शहानिशा करून येऊ. पण आता तुमचं टार्गेट पूर्ण व्हायला आलंच आहे. आता अहो 163 केले, आता 200 करा. किती वेळ लागणार आहे? तुझी तर कमालच केली. आणि अहो 200 तर आपण करणारच. अरे बरं, मी काय म्हणतो की परवा स्टेशनला एक माणूस आलेला, पोलीस स्टेशनला आपल्या. तो बोलत होता की सगळे खोटा बनावे म्हणून. नक्की काय चाललंय? अहो आता मी मोठा व्हायला लागलोय, लोकांना जमेल का? आणि खात्यातल्या माणसांना जमतं का आपलाच माणूस एखादा मोठा होता तर? पण ही गोष्ट खरी आहे, जो आपला माणूस पुढे जात असेल त्याला कसे पाठी घेतात, तर लोक असे मध्ये मध्ये काड्या घालतात. ठीक आहे, आता चाललोच आपण, तर बघूया शहानिशा करून. ठीक आहे ना? जे काय खरं आहे ते बाहेर येईलच. बरोबर. बरोबर. राहुल पैसे देत नसल्याचं त्याला कळताच त्यानं खोट्या गुन्ह्यामध्ये त्याला अडकवलं. मला बोलून घेतलं, गाडी बसवलं, त्यांचं प्रायव्हेट ऑफिसवर नेलं, मारहाण केली मला. आणि मला म्हणलं तुझं चल तुला नेतो कमिशन ऑफिसला. तिथं मला त्यांनी नेला. तिथं गुन्हेगार होते, त्यांच्यामध्ये मला ढकलला आणि गँग सांगितलं तुझ्या या गँगमध्ये नाही का पिस्तलचा गुन्हा टाका गेला. 3 दिवस मला त्यांना दाबून ठेवलं तिथं. मला माझ्या घरच्यांना कळवलं नाही, काय नाही. शैलेश जगतापनं खंडणीसाठी एका निरपराधाला टार्गेट केलं आणि तो स्वतःच जाळ्यात अडकला. नेमकं काय घडलं ते आपण पाहणारच आहोत, पण आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेच जाऊ नका, मी लगेच परततोय. पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. तक्रारदार राहुलनं ज्या पद्धतीनं हे आरोप लावलेत त्यावरच आपण हे नाट्य रूपांतर करतोय. मारझोड करून राहुलला शैलेश जगतापनं गुन्हा कबूल करायला लावला, पण राहुलनं त्याची बाजू मांडली आणि बेकायदा कामांना रोखण्याचा आव आणणाऱ्या गनमॅन शैलेश जगतापच्या चेहऱ्यावरचा असा हा बुरखा फाटला. बघा ना साहेब, केवढं मारले साहेब. तोंड बंद कर, तोंड बंद कर. हे पोलीस स्टेशन आहे, तुझं घर नाही. हे समजलं का? ह्याच्याकडे आपल्याला बेकायदा पिस्तूल आढळले. हो साहेब, माझं साधं कॅटरिंगचं धंदा आहे साहेब. आणि मी शांत बस, जास्त बोलू नको. हो साहेब, तुम्ही विचार करा. शांत बस, शांत बस. हो साहेब, मिळालं तेव्हा तर मारलंय. हो साहेब, माझ्याकडे कुठे येणार साहेब, माझं छोटंसं कॅटरिंगचा धंदा आहे. आता कसं मिळालं ना तुझ्याकडे? हो साहेब, खोटे बोलतात साहेब. माझ्याकडे येणार कुठे साहेब? आम्ही खोटं बोलतो. आम्ही खोटं बोलतो साहेब. आम्ही खोटं बोलतो इथे. चला 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 आतमध्ये. साहेब, माझ्याकडे कुठे येणार? हा पिस्तूल जमा केले. याला आतमध्ये घ्या. चला आतमध्ये, चला. न्यायालयाने सगळे साक्षीदार तपासले आणि सगळा पुरावा जेव्हा न्यायालयाला खरा वाटला तेव्हा न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध प्रोसिक्युशनचे आदेश केले आणि त्यांना आरोपी घोषित केलं आणि आरोपी म्हणून त्यांना 12/5 रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत.
आता थेट न्यायालयाने आरोपी म्हणून हजर करायचे आदेश दिल्यानंतरही जर वरिष्ठ अधिकाऱ्यांना गुन्हे शाखेत नेमकं काय सुरू आहे हे कळत नसेल तर मग काय बोलायचं? एका बाजूला शैलेश जगताप सारखे पोलीस तर दुसऱ्या बाजूला आपल्या जीवाची बाजी लावून गुन्हेगाराला पकडणाऱ्या पोलिसांची नावंही भरपूर आहेत. आपलं कर्तव्य आपल्या प्राणापेक्षा अधिक मानणारे हे पोलीस आपली शान आहे. उस्मानाबाद पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एका निर्दयी मुलाला पकडलं, ज्यानं पैशांसाठी वडिलांना जिवंत जाळलं. पाहूया उमरगा तालुक्यातील मुरुम इथली ही एक धक्कादायक घटना. ही घटना घडली आणि या घटनेनं राज्यभरात हादरा बसला. फक्त पैशांसाठी वडील मुलाच्या नात्यात असं काही घडू शकतं हे खरंच विश्वास न बसण्यासारखं आहे. गोष्ट ही फार फिरून फिरून सांगण्यासारखी नाही, पण एखाद्याला जीव गमवावा लागतो आणि त्याच्याच रक्तामासाचा माणूस त्याच्या जीवावरती उठतो हे विचार करायला लावतंय. उमरगा तालुक्यातील मुरुम मधली ही घटना. अप्पा काय रे? अरे जरा पैसे दे की, त्या रामाचे पैसे द्यायचे ना. अरे मी तुझा बाप आहे की बँक आहे? जेव्हा तेव्हा आपल्याला मग पैसाच पाहिजे. अप्पा किती वेळ तुझ्या बरोबर भांडायचं बरं? हा, जेव्हा आपण पैसा मागतो तेव्हा तुझा पारा चढतो की. जेव्हा पाहावं तेव्हा आपला मुलगा आपल्याकडे पैशांची मागणी करतो. नुसती मागणी नाही तर त्याचा तगादाही लावतो. पैसा आणायचा कुठून असा प्रश्न तर त्यांच्या समोर आहेच, पण मुलाची आणि वडिलांची समजूत काढणं त्यांना कठीण झालं होतं. तर या दोघांमधली दरी आणखीनच वाढू लागली होती. पाणी आण ग. पाणी घ्या. 2 दिवस झालं लई काढा आहे. घ्या पाणी प्या. काल बघितलं ना पोराने केवढा तमाशा केला तो. आओ पण तुम्ही पण जरा समजून घ्यायचं ना. काय करून राहिले? 2 दिवस झाले रोज पैसा मागतोय. कुठून आणायचे पैसे? झाडाला लागलेत पैसे. आओ लागत असतील त्याला पैसे, देऊन टाकायचं. तुम्ही कशाला वाद वाढवताय एवढं? हा, द्या त्याला. काय झालं तरी चालेल, मी त्याला 1 पैसा देणार नाही. पाहिजे तर त्याने माझा जीव घ्यावा. अहो काय बोलतासा? पैका पैका तो तुमचा जीव घेईल का? सोमवारी पुन्हा त्यांच्यात या प्रश्नावरनं वाद झाला. शेत दुसऱ्याकडे लावून पैसे देण्याची मागणी त्यानं केली. आता हा प्रश्न गंभीर होत चालला होता. त्यातून मार्ग आहे असं वाटत नव्हतं. अप्पा ते आपली शेती आहे ना, ती दुसऱ्याला करायला देऊ आणि त्याचे पैसे मला द्या. मला फार गरज आहे. आला परत मुद्द्यावर. याला नुसतं पैसा पैसा पैसाच पाहिजे. अहो तो काय बोलतोय ऐकून तरी घ्या. लगेच कशाला भडकताय? त्याचं काय ऐकतायस? याला नुसतं पैसाच पाहिजे. तुला काय करायचं एवढा पैसा? आता 2 घास मिळतायत ना, ते खा सुखानी. आप्पांची कशा पायी भांडता तुम्ही? हा, त्यांना नसेल द्यायची दुसऱ्याला शेती. हा, सारखं का वाद घालताय? तुम्ही करा की शेती, त्यातून बी पैसा मिळेल.
बरोबर आहे सुनबाई, आपण करू पाहिजे तर शेती. अरे तुम्ही कशाला भांडताय, स्वतःच रगात जाळताय उगाच. आता रगत जळतंय की काय जळतंय नंतरच कळेल. अहो कसला विचार करतायसा, जीवाला घोर लावायचा नाही. अहो भाकर आणली, जरा खाऊन घेता का? अन्न कुठे गोड लागतंय, आणि रोज त्या पोराचं पैसा पैसा पैसा, कुठून आणायचा पैसा? अहो आपलंच पोरग आहे ना, आपणच समजावं. सगळ्या घरामध्ये ना असंच असतंय सा. तुम्ही घ्या, 2 घास खाऊन घ्या बरं. अन्न कुठे गोड लागते पण घ्या, आता पण तू म्हणते मी म्हणते ना, घ्या खा खा जरा. बाद झालं अहो अन्न. आता पडा जरा, हा शांत राहा, हा होईल जा, सगळं तू सांग. पण आराम कर. परमेश्वरा कसं होणार? सोमवारी रात्री ते जून झोपले खरे, पण त्यांच्या समोर काही वेगळंच वाढून ठेवलं होतं. वडिलांना जिवंत जाळल्यानंतर आरोपी पळून गेला, जवळच्या शेतात जाऊन लपला, पण तो गुन्ह्यापासून जास्त वेळ लपू शकला नाही. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पोलिसांसमोर त्यानं गुन्हाही कबूल केला. धनराजच्या मनातला राग गेला असं वाटलं होतं, पण तसं काहीच झालेलं नव्हतं. वडील पैसे देत नाहीत हा राग तळपायापासून शिरापर्यंत गेला होता, आणि त्या रागानं वडिलांचं आयुष्य तर त्यानं संपवलं, पण त्याचं पुढचं आयुष्य देखील तुरुंगात जाणार होतं याची त्याला जाणीव नव्हती का? बालाजी निर्फळ, IBN लोकमत, उस्मानाबाद. कारण क्राईम टाइम या लोकप्रिय कार्यक्रमातून आम्ही गुन्ह्यांचं किंवा गुन्हेगारांचं उदात्तीकरण करत नाही, तर गुन्ह्यांपासून आपल्याला सावध करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. कारण आपण जिथं असतो तिथं आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो, ऐन मोका साधून गुन्हा घडत असतो. पण काही आढळलं संशयास्पद, पोलिसांना कळवा आम्ही दिक्कत. आजच्या भागात इथेच थांबतोय. सावध रहा प्रत्येक क्षणी, पाहत रहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश.